पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने तपास करत असताना अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय शेलार याने त्याचे साथीदारांसह कोल्हापूर जिल्ह्यात तसेच राजापूर आणि कुडाळ येथून मोटरसायकली चोरी केल्या असून तो शाहू टोलनाका परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी अक्षय राजू शेलार वय 25 मूळ राहणार भगतसिंग चौक आक्सा मशीद समोर जवाहरनगर इचलकरंजी सध्या राहणार हॉटेल स्वागत राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेतले। याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार विजय गुरव राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी याच्यासह पन्हाळा शाहूवाडी इचलकरंजी जयसिंगपूर गडहिंग्लज तसेच राजापूर जिल्हा रत्नागिरी आणि कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथून वेगवेगळ्या मोटरसायकली चोरी केल्या असल्याची कबुली दिली। त्याच्याकडून एकूण चोरीच्या 15 मोटरसायकलींसह एकूण 10,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर कारवाईत मोटरसायकल चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश म्हेत्रे तसेच पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांच्यासह अन्य पोलिसांनी ही कारवाई केली आहे।